त्याला सिंगल काढून खेळत होता आणि मग खेळलो आणि मग जिंकलो. शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि नारंगी हा संघ आमचा घरचाच संघ आहे आणि आयोजनामागची मेहनत काय असते ती सर्वांनाच माहिती असते. आम्हाला पण माहिती असते, आमच्या गावाला माहिती आहे, आमच्या संघालासुद्धा माहीत आहे, कारण आम्ही सुद्धा एका मोठ्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहोत. यावर्षीसुद्धा टुर्नामेंट कदाचित आम्ही करू, यावर्षी होईल की नाही ती खंत आहे, पण आम्ही करण्याचा करू आणि पुढच्या यावर्षी जर नाही झाली तर पुढच्या वर्षी अजून मोठ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न. खूप चांगला अहवाल, खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅचसाठी. नेक्स्ट मॅच होणार आहे सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल, आमचे गुरुवर्णी तुकाराम मांगेला सर जॉईन आहेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. कौस्तुभचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेनं. एकविरा क्रिकेट क्लब नारंगी बिग बॅश लीग. खेळाडूंनी आपल्या डगआउटमध्ये आतमध्ये बसायचं आहे. पाठीराखे पण आहेत ना, ते पण डगआउटमध्ये बसा, कोणी बाहेर येऊ नका. तुम्हाला विनंती आहे आपण थोडंसं मध्ये व्हा, कारण जेणेकरून काही बाउंड्री चढवताना किंवा कुठलाही क्षण जरी आला तरी आपल्यामुळे इंटरप्ट व्हायला नको. मॅच महत्त्वाचा दोन्ही टीमसाठी आहे. इथे भीम प्रेरणा निर्मलचा संघ रायकर हॉलिडेजचा संघ खेळतोय ऋतू 11 डोंगरपाडा या संघाशी. डोंगरपाडा टीमचं थोडंसं बिनसलंय, जसं आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं. आणि अजून एक फलंदाज हा बाद होऊन तंबूच्या दिशेने जातात. एक तर चांगलं घडल्यास, तसं कौस्तुभने देखील म्हटलं होतं की बऱ्याच प्रतीक्षेनंतर मारामालपाडा टीम आज इन झाली होती आणि ते इन होत असताना त्यांनी एक टीमवर दाखवला आणि चांगला खेळ प्रत्येक खेळाडूचा आपण पाहिला आणि त्या सर्वांच्या सांघिक खेळाच्या जोरावरती आज ते क्वालिफाय झालेत. फिल्डिंग चांगली आहे. जिग्नेशची चांगली फिल्डिंग, अगदी स्वतःला झोकून दिला बघा, फटका खेळला होता अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. चांगलं फिल्डिंग क्षेत्ररक्षण झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती त्या 4. एका बाजूला किशोर पाटील आणि दुसऱ्या बाजूला अंश. आता क्रमांक 2चा षटक हाताळताना सिद्धेश अरबाज बॉलिंग मार्कवरती. फील्ड झालंय, थ्रो येईल तोपर्यंत रन नाहीये, एक सिंगल रन. फिल्डिंग चांगलं आहे. बरोबर ड्राईव्ह केला होता चेंडूला, जोपर्यंत फील्ड करतील. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन धापलकामध्ये जोडली जाईल. स्कोर आहे तो 5 वरती. आता 1 ने वाढवून पुढे जाते. 7 झालेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत या ओव्हरमध्ये झालाय. स्कोर आहे तो 7. बॅकफुटला जाऊन खेळला होता. फिल्डिंग चांगलं झालंय. कव्हरला एक रन अजून जोडली जाईल. एक धावाने धावफलक पुढे चाललाय एकविरा क्रिकेट क्लब आणि त्यांच्या या मैदानावरती सुरू असलेला नारंगी बिग बॅश लीग 2026 आपण पाहतायत. पहिली इनिंग आहे. पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल, दुसऱ्या ओव्हर मधला दुसरा चेंडू. बॅटच्या वरच्या टकाडे लागला होता. धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी होती. काही जण सांगत होतं का बाबा हिट कर, काही जण सांगत जाऊ द्या काय हरकत नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 9. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय हा दादा. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती येते 9.
अनुराग क्रमांक 3चं षटक अनुरागचा पहिला चेंडू बाउंड्री चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकारने 1 केले की रन बॉल आला आता मॅच. बरोबर 13 बॉलचा खेळ झालाय, 13 चेंडूचा खेळ झाला, 13 मध्ये 13 स्कोर वरती आल्यात. प्लेयर संघाचे शिव पटेल हे देखील दाखल झाले. त्यांना विनंती आयोजकांच्या वतीनं आपण मुख्य स्टेजवरती येऊन आसनाचं व्हायचंय. फिल्डिंग चांगलं झालंय, रन नाहीये. अजून एक बॉल, अजून एक 4 ऑफ स्टंपच्या बाहेर होता. थोडस जागा बनवले, चेंडूला पाठवलंय कव्हरला चौकार. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे बरं. 17 धावा. चांगली बॅटिंग किशोर पाटील करत असताना 2 4 आतापर्यंत या ओव्हर मध्ये 17 रन ऑन बोर्ड. 17 धावा धापलकावरती आहेत. अजून एक चांगला फटका बॅकफुटला गेलं, पुन्हा एकदा त्याच दिशेनं कव्हरला ठोकलाय चौकार. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे बरं. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे बरं. 21 धावा धापलकावरती आहेत. अगदी सुंदर फलंदाजाचं प्रात्यक्षिक, आक्रमक फलंदाजाचे प्रात्यक्षिक दाखवत असताना किशोर पाटील. टॅप पद्धतीने जातोय. 1 रन या चेंडूवरती येईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 22-22. आई एक विरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एक विरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आई एक विरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. मागच्या ओव्हर मध्ये 13 रन आल्यात. 2 ओव्हर मध्ये 9 होत्या, 1 ओव्हर मध्ये 13 रन आल्यात. शेवटची ओव्हर घेऊन अजय विजय शेवटचा षटक हाताळण्यासाठी शेवटची ओव्हर घेऊन विजय. पहिला बॉल डॉट बॉल. मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली, 3 चौकार. आता व्हाईट बॉल जो एक चांगला चेंडू हाताळला होता त्याची पुन्हा एकदा भरपाई झाली आहे व्हाईट बॉलनं. मागे गेला, जागा बनवली, थ्रो आलाय, तोपर्यंत 1 रन. एक रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. ड्राईव्ह चांगला होता, फिल्डिंग तितकीच चांगली. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलं तर शेवटचे 3 बॉल आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर जाऊन पोहोचला 25. आता थोडस वर गेला आणि करणनं टिपलाय कॅच बाहेर, बरोबर बॉन्ड लाईनच्या. फलंदाज बाद. मान देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. शेवटचे दोन बॉल. नवीन बॅट्समन सुजल. एक रन अजून स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 26. लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती फिल्डिंग चांगले झाले. 27 धावा झाल्यात.
मागच्या 3-4 इनिंगचा खेळ पाहिला तर 27 स्कोर 2-3 वेळा पाहिलाय. आता देखील 27 झाल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा तो कशा पद्धतीने होईल ते पाहण्यासाठी येऊया. तोपर्यंत ऐकूया डीजे धून नारंगी बिग बॅश लीग 2026. माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद हाय नारंगी वाल्यांवर. सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर. सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. थँक्यू. वेलकम बॅक. पुण्यात आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026. सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता सर्व हे देणगीदार आहेत, ते स्पॉन्सर्स राहिले आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्यामुळे कदाचित ही स्पर्धा पुढे चालू ठेवणं यशस्वी करणं या आई एकविरा क्रिकेट क्लबच्या सभासदांना शक्य झालेत. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. सर्व या देणगीदारांचं मनापासून आभार आहे. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली ओव्हर घेऊन किशोर पाटील ओपनिंग प्लेअर सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. अनुराग आणि नयन. मागचा सामना देखील नयन चांगली फलंदाजी केली होती, फक्त ते विजयाचं कुंकू लागलं नव्हतं. आता तेच विनिंग करायचं. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवायचं तर टीम निर्मळला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तीच कहाणी डोंगरपाडासाठी आहे. एक रन ऍड होईल. 28 धावांचा पाठलाग करायचा. 28 टू विन. फिल्डिंग झालंय चांगलं फिल्डिंग. पहिल्या 4 बॉलवरती आतापर्यंत 4 रन. 4 बॉलवरती 4 फिल्डिंग. वा अफलातून फिल्डिंग केले. शेवटच्या क्षणी जो अटेम्प्ट झालाय, जो प्रयत्न झालाय, तो प्रयत्न सुरेख आहे. स्क्रीनवरती बघा जसा अटेम्प्ट केला होता, ऑफस्टमच्या बाहेर त्या चेंडू कडक मारला होता आणि त्यानंतर हा अटेम्प्ट. दॅट्स अ सुपर फिल्डिंग जबरदस्त झाले. आज चौकार होऊ शकले असता, पण यावेळेला सांगतोय नयन सांगतोय भा रोख सके तर रोखलो. आता कुठे कुठे थांबवणार आहेत आणि हा चेंडू गेला अजून बॉर्डलाईनच्या बाहेर. चौकार. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड. नयनला पाहिलं तर कदाचित थोडस दुखापत करताय, पण टीमला आवश्यकता आहे, टीमला गरज आहे या खेळीची, या अशा इनिंगची. आणि तेच देत असताना आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 19 धावांची आवश्यकता. अजून एक स्ट्रोक. आता खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. एकाला पाहून दुसरा देखील आपल्या रंगामध्ये आलाय. डकआउट खुश झालाय. चौकार. साऱ्यांना त्याचं लागलंय. पहिल्या बॉलवरती चौकार. 13 रन आल्या स्कोरबोर्ड वरती. त्यांना माहिती आता काम झालेलं आहे, ते बरोबर स्कोर आपल्या अगदी आटोक्यात आलाय. जास्त काय वेगळं करायचं नाहीये. पहिला चौकार मारून त्यानं खुश केलं आणि पुढच्या चेंडूवरती हलकासा पुश केलंय. 1 रन या स्कोरबोर्ड वरती. खेळाडूंना विनंती, आपण आतमध्येच बसा थोडस. जे खेळाडू कक्ष आहे निर्मल टीम, आपण बाहेर येऊ नका प्लीज. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला ही सूचना आहे. भूपेश हे षटक हाताळतोय. आता चेंडूला पुन्हा एकदा टॅप केलंय. 1 रन. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता आहे.
दोन चांगले बॉल, पुन्हा एकदा मॅच मधला रोमांच येऊ शकतो. दोन चांगले चेंडू, कदाचित हा शेवटचा बॉलच. हा शेवटचा बॉल चांगला हाताळला. एक विकेट, डॉट बॉल, एक विकेट. विकेट विकेट शेवटच्या बॉल वरती सांगितलं होतं विकेट पाहिजे, तो विकेट आलाय आणि बरोबर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 17, 12 मध्ये करायच्या त्या 11. डॅशिंग दादाची पर्सनॅलिटी बनलाय आज तो सेलिब्रिटी. बनलाय आज तो सेलिब्रिटी, बनलाय आज तो सेलिब्रिटी. आमच्या विराजी भाऊच्या मीटिंग साठी वेटिंग साधा लाईन मोठी. जीवलग आहे तो जीवाचा, आता हो त्याच्या नावाचा. बलबाला झालाय, बलबाला झालाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. अरे मास्टर 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 17, 11 करायचे आहेत. शेवटच्या बॉलवरती आलेला विकेट काय थोडासा एनर्जी देऊन गेलाय का? शेवटच्या चेंडूवरती आलेला तो गडी बाद झालाय. त्याच्याने एक नवी ऊर्जा, नवी चेतना, नवा उत्साह डोंगरपाडा टीम साठी देऊन गेलाय का? हे देखील बघणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला भीम पेरणा निर्मळ अर्थात रायकर हॉलिडेचा संघ आहे. स्टार्ट चांगला आहे, नयन चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यालाही माहिती आहे की जिंकल्याशिवाय थांबायचं नाहीये, जिंकल्याशिवाय तिथून माघारी यायचं नाहीये. पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन ऍड होईल. लेगबाईचा इशारा होतोय. 1 रन हे स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 11 बॉलचा खेळ आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. अजून एक सॉफ्ट हँड खेळला. 1 रन. दहा मध्ये करायचे आहेत 9. 10 चेंडू, 9 धावांची आवश्यकता आहे. अजून 1 रन, अजून 1 रन. हळूहळू चाललाय. जिथे चेंडू गेलाय, जिथे आई एकविरा मातेची प्रतिमा आणि त्याच्या समोर पाहिले तर अगदी खंडोबा देव जय मल्हार. 9 बॉलचा खेळ आहे. 9 मध्ये 8 करायचे आहेत. 9 बॉल 8 धावांची आवश्यकता. 1 चेंडू एक्स्ट्रा आहे किंवा 1 रन कमी असं म्हणूया. पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आहे. स्वीप केलंय. अजून 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. हळूहळू सामना चाललाय अगदी त्या क्लोज फिनिशिंग लाईनच्या दिशेने चेंडू मॅच चाललाय. थोडासा वेळ गेला. इथे ही संधी होती. डॉट बॉल होता, विकेट होता. भाई ये मौका था आपके लिए, आपने इस मौके को भुलाना था. या संधीला तुम्हाला साधायचं होतं, या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब्स करायचं होतं, ते नाही करता आलं. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. इथे तर पहिलाच तयार होते अरबाज. बाबा चेंडू कसं आहे उद्या मला हाच फटका मारायचा आहे. या चेंडूचा व्हिडिओ पण व्हायरल होऊ शकतो. या व्हिडिओला भरपूर लाईक येऊ शकतात कारण इतका नो बॉल होता. बघा बॉल बघा, अगदी खाली आणि अरबाज त्याच फटक्यासाठी तयार होते. चोवीस 7 बॉल 4 रन. आता 6 तो 1 नो बॉल, त्यावरती आलेल्या 2 धावा. पण 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपला नाहीये. एका बाजूला थोडासा झुकलाय पण त्या बाजूने या बाजूला येऊ शकतो. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. एक हलकीशी धून डीजे मास्टर आणि ऐकूया 6 मध्ये करायचे ते 4. गावागावान खुल्ला मैदान, पोरसी कसरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट 6 मध्ये 4, 6 मध्ये 4. 6 मध्ये करायचे 4. कोण करणार पहिला वार आणि कोणाकडनं येणार पलटवार? पहिला वार कोण करणार? डोंगरपाडा की निर्मळ की डोंगरपाडा? 6 मध्ये 4.
रिव्हर्सिप केलाय पहिला. एक रन आता डगआउट मध्ये थोडीशी चलबिचल चालू आहे निर्मल संघाच्या. ते सांगता भाई देख के चलो देख के चलो. ओ पाहायला लागला होता, स्टंप वरती आला होता. अच्छा सर्व काही घडतंय या मॅच मध्ये. 4 मध्ये 3 करायचे आहेत. देख भाई देख, आगे भी नहीं पीछे भी, ऊपर भी नहीं नीचे भी, दाये भी नहीं बाये भी. हाताला लागून चेंडू निसटला आणि सपोर अभिजय चौका निर्मलच्या इनिंग मधला आलाय आणि सामना जिंकलाय. सेलिब्रेशन निर्मल टीम साठी येणार. भावेश पवार गुरुजीवाला थँक्यू सर, थँक्यू. थांबवतोय 2 मिनिटं थांबवतोय. टॉस साठी या लगेच. निर्मल संघ आणि टीम